सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारही युगांपैकी तिसऱ्या द्वापार युगांमध्ये भगवान वेद महर्षी व्यासांचा हा साक्षात विष्णूंचा अवतार. भगवान वेद महर्षी व्यास या व्यासनगरीमध्ये आलेत कसे, तर या ठिकाणी लोमेश नावांच्या ऋषींना महाविष्णुयाग यज्ञ करण्याची इच्छा निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी महाविष्णुयाग यज्ञ करण्यासाठी भगवान वेद व्यासांना या व्यासनगरीमध्ये पाचारण केलं आणि भगवान वेद व्यासांनी आपल्या मंत्रोच्चाराद्वारे साक्षात अग्निदेवतेच्या साक्षीमध्ये महाविष्णुयाग यज्ञाची सांगता या ठिकाणी केली. भगवान वेद व्यासांचा हा आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपूजनाचा पवित्र दिवस आणि तोच त्यांचा जन्मदिवस आहे. म्हणून आजच्या या दिवशी ही आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भगवान वेदव्यासांनी आपल्या जगाला संपूर्ण वाङ्मय जे अर्पण केलं त्यामध्ये 18 पुराणं, 18 उपपुराणं, 4 वेद, 6 शास्त्र, 108 उपनिषद, महाभारतासारखा उच्चकोटीतील ग्रंथ ज्यामध्ये धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण असं आहे. आणि अशा या व्यास पौर्णिमेला अगदी जगभरातूनच काय संपूर्ण याच्यातून लोक आपल्या या व्यास मंदिराच्या या दर्शनासाठी भगवंताच्या येत असतात. लाखोच्या वर भाविक या ठिकाणी येतात. दरवर्षी 51 क्विंटल गव्हाचा रव्याचा प्रसाद, 31 क्विंटल तांदूळाचा महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो. भगवान वेद महर्षी व्यासांनी या जगाला काय अर्पण केलं नाही असं कुठलंही वाङ्मय या जगामध्ये शिल्लक राहिलेलं नाही की भगवंत वेद व्यासांनी त्याला स्पर्श केलेला नाही. भगवान वेद व्यासांची ही पवित्र अशी या नगरीमध्ये भगवान वेद व्यासांनी गणेश्वराच्या हस्ते महाभारताच्या काही पर्वांची रचना करून घेतली. तद्वतच वेदांचं आणि संकलन आणि प्रसारण झालं. तो दिवस होता आषाढ शुद्ध पौर्णिमेचा. म्हणून ही आषाढ शुद्ध पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, गुरुपूजनाचा पवित्र दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो.